साखरे नाम संस्कृतं येषां चरणसान्निध्याद्देवामुक्ता भवन्ति सागरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं ज्ञानप्रतापं सत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरसि ज्ञानेश्वर भगवान् श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. आपण साधू संतांची सेवा करतो. आपले हे शरीर जिवंत कामून आहे, देव असल्यामुळे आहे. आपल्यामुळं जिवंत नाही, पैशामुळं जिवंत नाही, घरामुळं. तुमचे शरीर का जिवंत आहे, त्याला म्हणते देव. आणि देव ज्याचा अंश आहे त्याला म्हणते महादेव. महादेव हे शरीर जिवंत त्याच्यामुळे आहे. तुम्हाला कळत, तुम्हाला कळत कानानं, डोळ्यानं, नाकानं, जिभेनं, कातड्यानं कळत तुम्हाला. आणि याला कळत नाही. या कातड्याला, झिपऱ्याला कळत नाही, चिरगुटाला इतकं तर कळत तुम्हाला, यायला कळत नाही. आणि तुम्हाला कळत ते दिसत नाही. त्याचा फोटो निघत नाही, याचा फोटो निघतो बुद्ध्याचा. कशाचा फोटो निघतो? म्हणून तुम्ही महादेव ओळखा, त्याची पूजा करा. त्याला म्हणते शिवरात्री. ही जीवरात्री. त्याला मी म्हण नवरा करणं, बायको करणं, पोरं होणं, हे काय मसनात जाण्याची जीवरात्री. ही कोणती जीवरात्री? तुम्हाला वाटत हे शिवरात्री, तुम्ही मूर्ख आहे. साधू संत सांगते हे जीवरात्री. कारण मुर्दा शेवटी मरण. मग कोणती रात्री? जीवरात्री. ही संसारातली जीवरात्री, आज शिवरात्री. मग तुम्ही शिवाची उपासना करा, त्याच्यामुळं तुम्ही जिवंत राहील. कोणामुळं जिवंत आहेत? याच्यामुळं जिवंत नाही. या कातड्यामुळं, झिपऱ्यामुळं जिवंत नाही. आणि त्याच्यातच आपण रमलो. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेतला की हे असे शहाणे असताना सुद्धा रमले कशात? खोट्यात. हे खोट आहे, बुरदाड आहे. हे काय खरं आहे का? म्हणून अशा रीतीने प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा आरतीदासे भक्ती बोल. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सांगते, जीव हे देव. जीव तर देव आहेत. नाही नाही, तुम्ही ओळखणारे देवाला ओळखणारे देव आहे. आणि ते बी देव आहे, पण ते न ओळखणारे देव. आणि तुम्ही जर इकडचे साधू संतांना जे सांगितलं ज्ञान, कारण तुम्ही माणसं आहे, इतर शरीरातले जीव बोलत नाही. आणि या शरीरातले जीव ओळखून बोलते.
काय ओळखून बोलते, पैसे ओळखून बोलते, म्हणून नोकऱ्या करायले, म्हणून इतका अनमर राहिले, अनमर करायले, म्हणून मनुष्य देहात आलं. मनुष्य पण तरी साधी नारायण नाही तरी हीन पशून. मनुष्य देहात बायका पोरण पैसे झाले, बँक बॅलन्स वाढलं म्हणजे जमत का? ते जमायला माणसं असं करायचं. ते का कशाच्या नादे लागले? पैशाच्या. मग पैशाच्या नादी कसे लागायले हे सगळ्याला माहितले की बेद विकून पैसा घ्यायला लागले. काय विकून? बेद विकून सुद्धा पैसाच कमवायले. मग अशा रीतीनं त्यांना देवा ओळखावा म्हणून माणसानं कमीत कमी माणसानं इतर देहातलं तर चाललं, कारण त्यांना अक्कलच नाही, बोलताच येत नाही. आणि तुम्हाला बोलता येताना अक्कल आहे आणि इकडं अक्कल इकडंच चालली. म्हणून देहात आलेल्यानं काय करायचं? आल्यानो संसारा तुम्ही एक करा, शरण द्या उदारा पांडुरंगा. म्हणून या देहात आलं की तोपर्यंत चित्त शाश्वत, हे देह नाही. पिंड आणि ब्रह्मांड जे आकाराला आलं ते नष्ट होणार आहे. हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, कारण तुम्ही माणसं आहे. इतकं तर कळतं की हे खरं नाही आणि याला खरं म्हणून बोंबलायला लागले आणि मरायला लागले. तरी परंतु मनुष्य देहात खरं ओळख. मनुष्य देह ऐसा निधव, साधे तरी साधा सिद्ध. ते खरंय तुम्हाला कळवू शकत, पण तुम्ही प्रयत्न खोट्याच्यात माग लाग. बँक बॅलन्स वाढवायच्या म्हणून मनुष्य देहात यावं आणि खरं लक्षात घ्यावं. आणि खरं लक्षात घेण्याचं हे शरीर आहे. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे शिरा पडे. असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवते. जसं लहान लेकराला आई शिकवत असते की असं काय काय तोंडात घाली जाऊ नये. आई काय करते? ते लहान लेकरू तोंडात काही बी घालतं का नाही, पण आई काय करते ते तुम्हाला माहित आहे. मग काय करीत होते आई? न शिकवलं तर काय करीत होतो आपण? ते काय सांगत नाही, ते तुमच्या मनात माहित आहे. म्हणून तुम्ही काय करा, साधू संत सांगते की तुम्ही जे मरत नाही ते ओळखा. सिद्धते विचारी पा, देणे सुखिया होती. तू कस काय सुखी होशील? जर तू खरं ओळखलं तर तू सुखी होशील. खरं ओळखायला पाहिजे. जसं खोटं ओळख सहजच कळतं आपल्याला. खोटं सहजच कळतं आणि खऱ्या करता प्रयत्न करावा लागतो. म्हणून इंद्रियानं प्रभो तुम्ही खरोखर जसं तुम्हाला माहिती आहे उदबत्तीवर स्फुल्लिंग असतो, त्याच्यानं सुगंध जळत राहतो, परंतु तो स्फुल्लिंग तितकाच आहे का? हे सगळे शरीर राख रांगोळ होईल का नाही याची? का नाही व्हायची? कोणाला ठाव? फोटो कशाला का नाही? मग आता तर काय रस्त्यावर फोटो व्हायला लागले. कोणा पुढारे मत देणारे तुम्ही
आहे का नाही? आणि फोटो कोणाचे लागले त्यांची जणाचे लागले. मग तुम्ही प्रतीक तरी करीत स्वर्ग दयाची साळोंबा. मग महादेव ह्यो महादेव आहे. मग सगळं विश्वात्मक देव काय तुम्ही आता विश्वात्मक आहे देवी तेने वाघयज्ञ टोषावे चोषणे मत द्यावे पसाय दान. मग विस्मात्मक हे सगळं काय आहे देवची तुमच्या हे माणसं आहेत का नाही. हे सगळे जीव हे देव खोटा ना गवी. ही संधी जीव म्हणजे काय या शरीरात जाणारा कोणत्याही शरीरात जाणारा आणि तो सूक्ष्म आहे. जसं तुमच्या नाकात वारात काढला बनून हे मुळू आहे न दिसणाऱ्या वाऱ्यामुळं दिसणारो मुळू आणि ते साड्या वगैरे म्हणजे वरचा ड्रेस इस्त्र्या झिपऱ्या काय झिपऱ्या आहेत का काय ते तर अशा रीतीनं तुम्ही ओळखा हे खरं काय आणि खोटं काय. हे खोट आहे जळतं जे जळतं नाही ते खोट आहे आणि त्याच्या चैतन्य खरं आहे. कळतो त्याला कोणाला याला कळत नाही तर जळत कसं. हे जर कळत म्हणता आखरीला जळत कसं. मग आता ओळखाव की हे वरच टप्पर आहे आणि याच्याचे फक्त त्याच्या मुळावर वाढायला दुसऱ्याला तो ओळखा ना. मग हे बी तसंच आहे. हे बी तसंच आहे. याच्यात ताकात घालायले भोकाड पडू पडू सोनं शांबलं. हे आपली अक्कल काम करायची म्हणून माणसं त्याच्याकडे एकमेकाला ना दे जावायले ओळखू द्या देत का. कुठं भोकाड पाडून कुठं का ते काय काचकुंड हाय किती आता बाया काचकुंड बी घालणार. म्हणून ही गोष्ट हे त्याच्याशिवाय तुमची अक्कल बिघडायला लागली. मग तुमची अक्कल सुधारण्यासाठी तुम्ही देवाचे अंश आहे. ममैव अंशो जीव लोके जीवभूत असताना तुम्ही काय हे चेहऱ्या कातड्यावाले आहेत का आणि झिपऱ्यावाले आहेत का असं तुम्ही ओळखा. देह नव्हे मी हे सगळे जसं तुमच्या लक्षात आहे की मी चिरघुट नाही. रंग दिले असले तरी चिरघुट नाही. हे खरं आहे का नाही. मग पोतरा कोणाचा करता फाटक्या राड्याचा करता का. म्हणून साधू संत सांगते तुम्ही निवडा हे खोट आहे आणि तुम्ही खरे खऱ्यावर या. अरे गेले हो संसारे काहीतरी राखा खरे तिजडा करुणा करे मनुष्य देह सत्संग. सत्संगाला कोण मानत. बघ आपण नाडी लागलो ह्या प्रपंचाच्या म्हणजे खोट्याच्या. म्हणजे आपण जरी समजा उधळीत असलो खळ्यामध्ये उधळीत असतात ते काय तेव्हा लावून मदन उधळावं लागतं. मदन उधळल्यावर काय होतं अगोदरच मोडणी करावं लागते आणि मोडणी घेतली की मग सगळे जेवारीचे ताट टाकून देतो आणि जेवारी आता कापायला लागले
आणि पहिल्यानं कापीत होते का उपटीत होती. उपटीत होते ताकद लागते त्या पेवकट कशी येईल ताकद हा पहिल्यांदा त्याच्यामुळं असं काहीतरी मशिनरी निघालेली परंतु होऊ द्या ते जसं होईल तसं तिकडचं होणारच आहे परंतु तुम्ही खरं खऱ्यावर न मरणार आहे तुम्ही हे ओळखा पण इंद्रियाच्या नादी लागल्यामुळं इकडंच नादी लागले मग तुम्ही न दिसणारे आहात न दिसणारे जाणणारे न दिसणारे पदार्थ बी आहेत पण न जाणणारे आणि दिसणारे पदार्थ आहेत न जाणणारे आणि तुम्ही न दिसणारे आणि केवळ ज्ञान स्वरूप आहात म्हणून ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातना भगवान गीतेमध्ये सांगतात की दिसतं तुम्ही माझे अंश आहात दिसतं तुम्हाला वाटतं मी ऑनलाईन महाराज आहे, ऑनलाईन दिसतं का मुसलमानाचे महाराज चेहरा ते तुम्ही देवाचे महाराजा चेहरा दिसतो का? तुम्ही का देवाचे कारण तुम्हाला कळायला लागलो सगळं सगळ्याला सगळं कळायलं का दगडाला दगड कळाले का पाण्याला पाणी कळायलं तुम्ही लागले पैशाच्या नादी हा म्हणून महाराज आपल्याला शिकवतात ज्ञानेश्वर महाराज आपण अज्ञानेश्वर आहे कारण आपल्याला त्याच्यात मजा वाटायली भोग वाटायला म्हणून मनुष्य देहात आलं त्यानं लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही न मरणारे दिव्य आहात म्हणजे परमात्मा तुम्ही परमात्म्याचे अंश आहात आणि ओळखा आता संधी आलेला आहे म्हणून संधी कशाचा तुम्हाला वाटतं भोगाचा आपल्याला वाटतं भोगाचा बायको करायचं कुत्रे मांजर सुद्धा बायका नाही कटायला बघायला लागला त्या मग त्याच्यातच खुश व्हायचं का म्हणून नाही का तात्पुरतं लक्षात घेतलं पाहिजे की आपण परमात्मा आहोत आपण जाणतो आपण दिव्य आहोत भौतिक नाही शरीर भौतिक आहे आणि खोट आहे स्वप्न आहे अनित्य नाही खोल विचार केला तर जसं त्यावेळेस आपल्याला स्वप्न पडतं त्यावेळेस आपल्याला ते खरं वाटतं आणि जागा झाल्यावर आपणच खोटं म्हणतो का नाही म्हणजे न शिकलेला असला तरी काय करतो खोटच म्हणतो कधी स्वप्नाला खोट म्हणतो तसंच याला खोट म्हणाव नाही त्या माहिती तितकी अक्कल नाही ना खराब झाली अक्कल मग स्वप्नाला तुम्ही कसं खरं म्हणले आणि पुन्हा खोट बी म्हणले तस तुमचं अंतकरण बिघडलेलं आहे मग ते जर बिघडलेलं अंतकरण शुद्ध करायचं असेल तर अंतकरणाचं तुम्हाला ज्ञान व्हायला का इकडं बाहेर व्हायला बाहेर तुमचं अंतकरण याल आणि तुमच्या अंतकरणात ज्ञान व्हायला तुम्हाला मग तुमच्या जवळ हे गबाळ आहे सगळं म्हणून आपण लक्षात ठेवला पाहिजे की आपण निर्मळ आहोत हे गचाळ आहे हे चांगलं नाही हे स्वच्छ ठेवावं परंतु हे सत्य समजू नये याला धन्य समजू नये याच्या पलीकडचं तथा परम तत्परे मार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ते भूया असं भगवान आपल्याला सांगतात की तुम्ही चांगले आहात मग तुम्ही चांगले आहात म्हणजे मरत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणते अमर हा खरे के पहा खोटे हे नाही तर बसले शिरी पैसे सावडी म्हणून अमर हा
तुकाराम महाराज म्हणते अमर हा खरे के पहा खोटे हे न म्हणा देह माझा आईचा देह दिसू द्या तुम्हाला पण मापला नाही मी तर नाहीच नाही माझा बी नाही तर खोटा आहे बर खोटा नाही का बर खरं आपण खरं मानतो की नाही खरं मानतो वास्तविक देह खोटा आहे पण आपण शहाणे असून त्याला खरा मानतो त्याचे फोटो काढतो सडकावर लावतो आता सुरू झालं मुलगाची परंपरा म्हणजे सगळ्या प्रकार तुम्हाला सगळ्या रस्त्यानं कोणा निवडून तुम्ही द्याचा तेच पैसे देऊन तुम्हाला निवडायला लावते त्याला तुम्ही घेतले का पैसे जमले का देवा असं पैसे घेऊ खोटे काम करायला लागले मग तुमचं मन निर्मळ होईल का गढूळ मग आपल्या सगळ्याच अशा रीतीनं मन आपण गढूळ केलेलं आहे मग आपण आपलं मन निर्मळ करायचं असलं तर आपला तो एक देव करून द्यावा तेने विन जीवा सुख नव्हे तुम्हाला सुखच होणार नाही वचवत तुम्ही सावडीतात पुष्कर नेतात पुष्कर त्याच्यात वाट नाही उघट कशावानी तर गुहात आळी असते का नाही लय मस्त फुगटी झाडची म्हणून मनुष्य ध्यान शिवाचं ध्यान केला शिवाचं ध्यान केला म्हणून आज योग आलेला आहे तरी तुम्ही मनुष्य तुम्हाला मनुष्य देह मिळालेले पाहुणे मनुष्यपणा जो न साधे ब्रह्म ध्यान तो दाढीचा गर्द दाढीवाला का धरा लाडा गाढव ना महाराज कोणता गाढव लाडा ह्यो गाढव रे पण दाढीवाला लाडा आहे कारण यानं देवाला कारण जीव अवघे देव साधू संत सांगते तुम्ही कोण आहेत देव का तुम्ही आमदार खासदार आहेत का पंतप्रधान मुर्दा असं वास्तविक खरं आहे कधी पंतप्रधान जरी असला तरी परंतु साधू संतांना आपल्याला सांगितलेलं की तुम्ही शाश्वत आहात आता ओळखा आता तुम्ही न दिसणाऱ्या वस्तूला सुद्धा ओळखता म्हणजे न दिसणारी वस्तू कोणती असते न दिसणारा वारा न दिसणारा गंध न दिसणारा अजून अनेक प्रकारचे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे न दिसणारे न जाणणारे आणि दिसणारे तर न जाणणारे ओळखा असं जस आपण ऊस खाताना काय करतो अगोदर चिवट्या फेकून देतो त्याच्यानंतर स्वतः चोखून फेकून देतो रस घेतो देवीतो हा रस वाटितो आणि का यारे होऊ नका असं हळूहळू निश्चित चांगलं आहे तुम्ही म्हणून तुमच्यातले जे 12 भानगडी आहेत त्याने काताड झिपऱ्या चिरगुट हे निसा हे काय हेच मी घालू हे ओळखील तर आपल्याला आपण याच्याहून निराकार अव्यक्त निराकार नाही जया आकार जिथून चराचर हरशी भजे असं तुम्ही ओळखा म्हणून अशा प्रकारची तर तुम्ही स्वतःला ओळखा
असं साधू संत आपल्याला अवतार घेऊन सांगतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही परमात्म्याचं अंश आहात. जसं स्फुलिंग जो असतो तर एखाद्या अग्नीचा असतो. मग अग्नी मोठा जरी असला तर लाकडं पुष्कळ असले आणि स्फुलिंग लहान असतो अगोदर. ते तुम्हाला पहिल्या जुन्या काळात बटन चकमक त्याच्यानं स्फुलिंग होते का नाही, याचे लोखंडाच्या पोलादाच्या तुकड्याचे असं. आणि नंतर मोठाला दाव करीत होते, होळी पेटीत होते. त्याच्या करता तुम्ही त्या स्फुलिंगासारखे आहात आणि वास्तविक तुम्ही होळी रूपच आहात. म्हणून अशा रीतीनं तुम्ही स्वतःला ओळखा. आणि त्या स्वतःला ओळखण्याकरता खाणं पिणं आहे आणि हागणं. खाणं पिणं आणि हागणं कशा करताय? ओळखण्या करताय. आणि ओळखल्यानं काय होत असतं तर ओळखल्यानं तुम्ही परम सत्य आहात अशा प्रकारचा बोध होत असतो. नुसतं बडबड माझ्यासारखं केल्यानं होत नाही. तर अशा प्रकारे असं आपल्याला स्वतः अनुभव आला पाहिजे. आणि तो अनुभव तुम्ही घेऊ शकता. पण एकाचा अनुभव व्यर्थ म्हणून तुम्ही सोडायला पाहिजे. असं आजचा दिवस आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वर्गयाची साळुंखा समुद्र पाळी पिंड देखा. पिंड देखा शिष्या सारखी बैसका तो आधार तेही लोका. लिंग देखिले देखिले तेही त्रिभुवने विस्तारिले. मेघाधारी स्तंभन केले तारा पुष्पी वाळिले रवी तिथे. असं तुम्ही परमात्म्याचं रूप समजा. असं तुम्ही अक्कलवान आहे. अक्कल असं ओळखा. कारण तुमच्यापेक्षा शरीरापेक्षा तुम्ही वेगळे आहात आणि ते व्यापक आहात. असं तुम्हाला लक्षात द्या. म्हणून महाराज आपल्याला शिकवतात की तुम्ही अशा प्रकारचे ओळखा. म्हणून तो अभंग आहे. म्हणजे कोणता मला वाटतं सोमवारच्या अभंगात आहे. मग अशा रीतीने मालिकेमध्ये आहे शिवभोळा चक्र काय अरे सोमवारचे अभंग आहेत. मग त्या सोमवारच्या अभंगामध्ये आहे की स्वर्गदयाची साळुंखा समुद्र पाळी पिंड रेखा शेषा सारखी बैसका तो आधार तेही लोका. लिंग लिंग कोणतं? तुम्ही दगडाचं केलं ते का कुत्रे मुतत ते ना. हे सगळं देवाचं स्वरूप आहे. असं तुम्ही तुमच्या बुद्धीनं लक्षात घ्या. तुम्ही फार शहाणे पण तुमचा शहाणपणा कुणीकडे चालला हे पहा. खाली चालला का वर चालला? कोणीकडे चालला? चिरगुटात चालला का कुठं? मग तुमचा त्या शहाणपणा इकडे चालला अधोगतीला. अधोगती म्हणजे खालची गती, ऊर्ध्व गती म्हणजे वर गती. मग तुम्ही वरच्या गतीला चालले का खालच्या? दगडाचे घर बांधायला लागले तर अजून काय हे होत तर ते करायचे. त्याच्याकरता काही बी नोकऱ्या करायला का साधू संतानं सांगितलं ते करायले. त्याला साधू संतानं सांगितलं ते काय करायले का? वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललो नकळीची विषयांदा. विषयामुळं आंधळे झाले नरकळेची विषयांदा म्हणून उघड बोलिलो. ज्ञानदेव निवृत्तीचा
ज्ञानदेव कोणाचा आहे? निवृत्तीचा. निवृत्तीचा म्हणजे त्याच्या भावाचा आहे. त्याच्या माईचा कुठे आहे? माईचा आहे शरीर आणि अक्कल कोणाची आहे? हा. मग ज्ञानदेव कोणाचा आहे? निवृत्ती. म्हणजे काय भावाचा आहे. मग ज्ञानदेव कोणापासून शहाणा झाला आणि तुम्हाला सांग त्याला का म्हणून ज्ञानदेव म्हणायचं. मग ज्ञानदेव निवृत्तीचा होय, दुसरं काहीच नाही. तसं स्वप्नातून जाग झाल्यावर ते खोट होत. सिनेमा पाहून आल्यावर काय होत, पैसे देऊन सिनेमाचं तिकीट काढलं आणि ते खोट आहे. त्या पडदाच आहे सांगा, नुसता पडदा आहे का चित्र आहे? सिनेमा नुसता पडदा आहे खोटा, आणि त्या खोटे पडद्यावर जे चित्र होते ते खोटेच होते का खरे? कुठेच होते. तसं ह्या विश्वरूप पडद्यावर हे खोटे चित्र आहे असं लक्ष. पण खोटे चित्र त्याचा आत्मा परमात्मा एक आहे. म्हणून आता विश्वात्मक देवी येणे वाघयज्ञ तोषावे, तोषोने मध द्यावे पसाय दावनाय, ते खळांची व्यंकटे सांडू. म्हणजे दुष्टांचा अशा प्रकारचे आपल्या ठिकाणी जी विकृती आलेली आहे ती विकृती दूर व्हावं आणि आपल्या ठिकाणी शुद्धता यावी. त्याकरता शुद्ध काय आहे? देव आहे. जीव शुद्ध देवाचा आहे, सगळं देवाचं आहे. म्हणून त्यानं लक्षात घ्यायला पाहिजे की आपण देवाचे आहोत आणि त्या दृष्टीनं आपल्या संततीला सुद्धा शिकवायला पाहिजे. कसं करायची तळमळ लागली आपल्याला. आपले पोरं काय साहेब भाऊ कधी, म्हणून आपले पोरं परमात्म्याला देवास पावावं का साहेब व्हावा? नाही नाही, साहेब जाऊन मारावं, पंतप्रधान पैसे निवड द्यावं असं इकडल्या तिकडं चावटपणा करावं आणि पुन्हा अशा रीतीनं ते मरून बी जावा. म्हणून याकरता ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्वांना सांगतात की तुम्ही परमात्म्याची सेवा करा. त्याच्या पैकी ही एक सेवा आलेली आहे शिवरात्रीची. म्हणून ह्या शिवरात्री आता कितीतरी त्या पाठीमाया ती गेली का पूजेला घेऊन ते भस्म लावायलीच काय असते असं ह्या बी गेल्या असत्या म्हणा, गेल्या असत्या. तर शिवरात्री आणि शिवरात्री, शिवरात्री म्हणजे का ज्या शरीरात तुम्ही हे खोटं समजायला आणि तुम्ही देवर स्वरूप आहात का? तुम्ही बायका आहात आणि हे माणसं आहेत का? बायका बी नाही माणसं बी नाही, दोन्ही बी देव आहे. अशा विठोबा रुक्मा हे काय तर खोट्याच्या नादी लागू नका आणि खरे तुम्ही आहात. तुका म्हणे तुची खरा येर वाऊगा पसारा पसारा. तुका म्हणे तुची खरा येर वाऊगा पसारा. म्हणून मनुष्य देह मिळाले का? तुम्हाला मनुष्य देह इतरांना भोगण्याकरता इतर देह भेटलेले आणि तुम्हाला मनुष्य देह आहे आणि ते तुमच्यात आहे म्हणून ओळखा म्हणतात. म्हणून महाराज सांगतात आपल्याला की तुम्ही परमात्म्याचे अंश आहात. हे चांगलं नाही का? का तुम्ही बोरुळाचे अवलादे, बोरुळाचे अवलादे का देवाचे? मग तुम्ही महाराज आहेत का पाटील लोकांचे आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजाचे आहेत का? कोणत्या? म्हणजे तुम्ही देवाचे.
जीव अवघे देव, तुम्ही देवाचे आहेत का कोणाचे? असं खोल छोटा बदल विचार करा आणि कारण तो अधिकार तुम्हालाच आहे. कोणाला बी की मला कळवतो, तुम्हालाच कळत, आणि हे जे कळत त्याला कळत नाही. काय तुम्हाला कळत ते तुम्ही, आणि तुम्हाला काय कळत ते काही ते त्याला कळतच नाही, ते खरंच नाही. तुम्ही खरंच तुम्ही खरंच, कारण तुम्हाला कळत, तुम्हाला तुम्ही बी कळत, आणि तुम्हाला हे बी कळत. हे कळत तर खोट आहे, मुर्दाड आहे. आणि तुम्हाला ओळखा की तुम्ही डोळ्याने दिसलान का? तुम्ही डोळ्यानं दिसत नाही तर फोटो कशाला काढता? मग म्हणजे मूर्ख आहेत आम्ही, पण मूर्ख आहेत का आम्ही फार शहाणे. अरे शहाणे जर तुम्ही आहात तर तुम्हाला इकडं शहाणपणा ओळखा ना. तुम्ही न दिसणारा श्वास नसला तर राहता का तुम्ही? हे दिसणार का दिसायला लागलं? न दिसणारा मग कळणारा का? ते बी श्वास न कळणारा, ते श्वास न कळणारा आहे का कळणारा? न कळणार. आणि कातड न कळणार. ते बी ना. आणि वरच चिरगुट ते बी न कळणार. आणि स्त्री ते बी न कळणार. बाबा किती गुताडा झाला, लय गुताडा झाला. हा गुताडा काढा तुम्ही. तुमच्या मनात जे खऱ्या खोट्याचा गुताडा झाला. सोनं खरं आहे का? सोनं खरं आहे का? मग मला वाटतं काही दिवसानं तुम्ही विनाकात घालता का? फॅशन निघाल्यावर काय करा? बायाची फॅशन निघाल, माणसाची बी आता कानात काहीतरी घालायचं फॅशन निघाल. काय नियम सांगता? म्हणून साधू संत सांगते की निराकार वळखार, अव्यक्त निराकार, राही दया आकार. त्या शरीराला आकार ते तुम्ही आहेत का? नाही. त्याला कळत का? मग तुमच्यामुळं कळल्यासारखं वाटत, वास्तविक त्याला कळतच नाही. जसं पाणी गरम केल्यावरच गरम लागतं, नंतर थंड होतं आपोआप. मग पाणी स्वतः कसं आहे? थंडचे जेव्हा पोळत तेव्हा ते स्वतःच पोळत अग्नीच. मग अग्नी न दिसणार आहे आणि पाणी वाटत तुम्हाला ठाकून. मग ओळखा की अशा रीतीने तुम्ही ओळखू शकता का? तुम्हाला ओळखू येत नाही, ओळखीतच नाही तुम्ही, इकडंच माडीला. मनुष्य देह ऐसा निधो, फार चांगला आहे देव. मनुष्य देह चांगला आहे, पण तुमची नादी लागायची सवय फार वाईट. तुमचा नाद वाईट आहे, बिड्या वाढायचा, दारू प्यायचा. तसं सगळ्या माणसाला कुठं नाद असतो का? म्हणून मनुष्य देहात यावं आणि देव विसरू नये. जीवानं काय करावं? देवाचं न दिसणाऱ्या अंतकरणात स्मरण करावं. न दिसणाऱ्या अंतकरणात कोणाचं स्मरण करावं? मग मन शुद्ध झाल्यावर तुमचं मन शुद्ध झालं. जसं तुम्हाला लक्षात आहे की समजा आपण गढूळ पाण्यामध्ये तुपटी टाकली तर पाणी नितळ होत. तस तुमच्या मनामध्ये देव टाकला की तुमचं मन सुद्धा मन हे राम होईल.
असं तुमच्या मनात सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य तुम्ही ओळखायला पाहिजे. साधू संत सांगते की तुम्ही न दिसणारे न मरणारे आहात आणि दिसणारे काळे असो की गोरे ते मरणारे. आणि तुम्ही पाहता पहिल्यासारखे नाही, पहिल्यासारखे आता आहेत का? आताच्या सारखे पुढं राहते का? आणि मग मेल्या मरायला लागले का मरते? मरायला लागले वाटेत का हे? जागा खरे आता हे सगळे काय व्हायले? मरायलेत मरत मग जीवरात्री आहे का शिवरात्री? जीवरात त्याला मी भरत नाही असं कळालं शिवरात्री. आणि हे मरत म्हणून अशाला रिक्ते ना एक हरी आत्मा जीव शिव 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 समा वाया तू दुर्गमान घाली मन. मग आपण तिकडच घालते. दिवसभर काय काम करतो? आयुष्यभर तेच करतो. म्हणून मनुष्यानं लक्षात केलं, मनुष्यानं म्हणून नाट महाराज फार बोलते. त्याच्या पोराचे त्याच जमतच नव्हतं. नाथ महाराजाचा मुलगा कोण होता ते मला माहिती. हरिपंडित हरिपंडित पंडित होता, ते मूर्ख होता. पंडित तो भला नित्य भजे विठ्ठला. का सगळे पंडित भले आहेत का? पंडित तो भला नित्य भले भजे जो या विठ्ठला. म्हणून देवाला भजन केलं की अंतकरण शुद्ध होत. अंतकरण देव म्हणतो की तू बी देवच आहेस, माझं भजन कामून करायला रे? तू देव नाही का? तू मर आहे का? नको माझं भजन, तू देव आहे. देव देव म्हणून व्यर्थ का असेल. म्हणून तुम्ही देव आहात खऱ्यानं तुम्ही. आणि हे तुमचं उपाधी आहे, शरीर आहे, वस्त्र आहे, हे तुम्ही धारण केलेले हे खोट आहे. आता तुम्ही माझं ऐकून जास्त बोर झाले का? बोर झाले, पण मी सांगून बोर झालो का? आणि अशा रीतीनं सर्वांनी लक्षात द्यावं आपल्याला. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्मार्गे. मग तुम्हाला जर हे खोट कळलं तर याच्या वासना स्वप्नासारख्या काही वाटतं का? स्वप्न घ्या खरं वाटलं आणि गेलं. आता काही वाटतं का तुम्हाला? इच्छा वाटत किती बाऱ्या स्वप्न पडले आयुष्यात, लय बाऱ्या स्वप्न पडले. मग त्या स्वप्नाबद्दल काही दिसत नाही तर वाईट वाटायला का? मग स्वप्न वाचून तुम्ही राहिले का नाही? खोट्या वाचून खरं राहिलं का नाही? आणि ह्या खोट्याच्या पुन्हा नादी लागले. मग अशा रीतीने तुम्ही अदृश्य आहात. अदृश्यम भाव रूपम च सर्व चिदात्मकम. असं तुम्ही स्वतःला लक्षात घ्यावं. असं तुमचं सामर्थ्य आहे. तुमचं सामर्थ्य तुम्ही साधू संतांच्या संगतीत वाढवा. म्हणजे साधू संतांनी जे काही रस्ते दाखवले त्या रस्त्याप्रमाणे आपलं गमन केलं पाहिजे. का इकडं तर रस्ते, इकडं कुठं रस्ते, इकडं रस्ते नाही तर रस्ते मरायचे. मग म्हणून ही शिवरात्री आहे. शिवरात्री नाही, मग शिव म्हणजे कल्याण. मग ज्ञानेश्वर महाराज मुद्दाम अभंगावर लिहिता की स्वर्ग दयाची साळोखा, समुद्र पाळी पिंड लेखा, शिष्या सारखी बैसका, जो आधार ते लोका. लिंग देखिले देखिले
तिही त्रिभुवनी विस्तारले मेघाधारी मेघाधारी स्नपन केले तारा पुष्पीवर ओवाळले रवी देवे. अशा रीतीने साधू संतांना आपल्याला मार्गदर्शन केलं. आता सर्वांना मी त्रास दिला याच्याबद्दल क्षमा करा. पुंडली आता एकमेकाचं दर्शन घ्या. घ्या घ्या. कोणी मोठं